गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे काही उपाय सांगणार आहे, जे तुम्ही केल्याने तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य संपून जाईल किंवा तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारची नजर दोष असेल किंवा कोणाची वाईट नजर असेल ती सुद्धा निघून जाईल। होळीचे हे उपाय जर तुम्ही अंमलात आणले तर तुमच्या जीवनातील संकटे मुळीच उरणार नाही व तुमचे जीवन आनंदाने भरेल। तर कुठले आहेत ते 5 उपाय, चला जाणून घेऊया आपण। 1. होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा। पिठाच्या 2 मुखी दिव्यात थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका आणि समस्या सोडवण्याची देवी होलिका माताकडे तुम्ही प्रार्थना करा। 2. कमलगठ्ठ्याची माळ घेऊन ओम लक्ष्मीय नमःचा जाप करा। होलिका देवीजवळ तुम्ही तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी तुम्ही प्रार्थना करा। 3. मुठभर पिवळी मोहरी, 1 लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा तुकडा आणि 1 कोरडे खोबरे घेऊन 7 वेळा उलटे करून होळिकेत जाळावे। त्यामुळे घरातील आजारी व्यक्ती बरा होतो व त्याचे आजार पण निघून जाते। 4था उपाय, होलिकेत सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या 4ही कोपऱ्यातून 7 वेळा फिरवा आणि ते होलिकेमध्ये दहन करा। आणि तुमच्या घरात कुठलेही संकट येणार असेल तर ते संकट तुमच्यापासून दूर राहील। 5वा आणि अत्यंत प्रभावी उपाय, तुम्ही 1 नारळ घ्यायचा आहे। होलिका दहनाच्या दिवशी तो नारळ दरवाजाच्या एका कोपऱ्यापासून फिरवत दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, 3रा 4था असा करून शेवटच्या कोपऱ्यापासून तुम्ही उंबरठ्यावरती आणायचा आहे। नंतर तो नारळ उंबरठ्यावरून 7 वेळा उतरून तो होलिकामध्ये दहन करायचा आहे। असे केल्याने तुमच्या घरावर कोणाचीही जर वाईट नजर असेल किंवा कोणाची दृष्ट लागली असेल तर ती तुमच्या घरातून निघून जाईल आणि तसेच ती होलिकामध्ये दहन होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।